आपण एक ट्रेड घेतला आहे। सर्वात पहिला प्रश्न म्हणजे नफा कसा मिळवायचा। आता मी त्यांना विचारतो की सर, तुम्हाला या ट्रेडमधून मार्केट रिटर्नची अपेक्षा काय आहे? खूप गोष्टी आहेत ज्या मनात पक्क्या बसवणं खूप गरजेचं आहे। जर तुम्ही त्या समजून घेतल्या नाही तर ट्रेड घेतल्यानंतर तुम्हाला तोटा होणार नाही। माझं आज या ट्रेड प्लॅनवर काम करणं आहे। समजा की का गुरुवारी किंवा बुधवारी 8 रुपयांची कॉल 300 रुपयांपर्यंत जाते आणि लोकांचे स्टॉप लॉस पुरतात। हाय मित्रांनो, माझं नाव दीपक वाजवा आहे आणि मी नोएडामधून आलो आहे। तुम्हाला माहिती आहे की माझा एक व्हिडिओ याआधीही आला होता। त्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी खूप पसंती दिली, खूप प्रेम दिलं, खूप चांगले व्ह्यूज आले। म्हणूनच कदाचित मी इथे पुन्हा आलो आहे, कारण त्या व्हिडिओवर मला खूप प्रश्न मिळाले। माझ्याकडे खूप व्हॉट्सअप मेसेजेस आले। खूप लोकांनी मला व्हॉट्सअपवर चांगलं म्हटलं, 1-2 लोकांनी चांगलं नाही म्हटलं आणि त्यांनी चांगलं का नाही म्हटलं तेही मी शेअर करणार आहे। चांगलं का म्हटलं तेही मी सांगणार आहे। पण एकूणच आपण आज हे डिस्कस करणार आहोत की आपण आपली नफा मिळवणारी यात्रा कशी सुरू करू शकतो। आपण आपले तोटे कसे कमी करू शकतो। आपण स्वतःला कसं घडवू शकतो की आपण जर फार चांगल्या नफ्यात नाही आहोत तरीही आपण तोट्यातही नाही आहोत आणि जेव्हा आपण आपले तोटे नियंत्रित करू लागतो तेव्हा नफा हळूहळू यायला लागतो। सर्वात पहिला प्रश्न म्हणजे नफ्यात कसं यावं। नफ्यात येण्याचा मित्रांनो फक्त एकच मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे आपले ट्रेड्स अधिक चांगल्या पद्धतीने घ्या। ट्रेड घेण्यापूर्वी हे विचार करा की हा ट्रेड मी का घेतोय। हा ट्रेड घेण्यामागचं कारण काय आहे? मी यातून नफा मिळवू शकेन का? ही सगळी गोष्टी आपल्याला ट्रेड घेण्यापूर्वी विचारायच्या आहे। या ट्रेडचा जो रिस्क टू रिवॉर्ड रेशो आहे तो माझ्या बाजूने आहे का? रिस्क टू रिवॉर्डचा अर्थ असा की जर मी 30 रुपये तोटा सहन करायला तयार आहे तर मला 90 रुपये मिळतात का किंवा 120 रुपये मिळतात का? यासाठी मी कोणती स्ट्रॅटेजी फॉलो करणार आहे? मी यात काही हेच घेतलं आहे का नाही? जर माझी ही पोझिशन तोट्यात गेली तर मी यावर स्ट्रिक्ट एसेल ठेवतोय का नाही? ह्या सगळ्या गोष्टी आपण हा ट्रेड घेण्यापूर्वी विचारायला हव्या। आता ट्रेड घ्यायचा कसा? तर ट्रेड घेण्यासाठी 3-4 पद्धती आहेत, जसं की पहिले आपण चार्ट फॉलो करू, आपण एखादी स्ट्रॅटेजी फॉलो करू, आपण अशी एखादी पद्धत फॉलो करू ज्यामध्ये मला हे कळेल की इथे बाय आहे किंवा इथे सेल आहे किंवा आपण सिस्टमॅटिक ट्रेडिंग सुरू करू। आता सिस्टमॅटिक ट्रेडिंग म्हणजे काय त्यावरही आपण चर्चा करू, पण हे 3-4 मार्ग आहेत ट्रेड घेण्याचे। आता आपण ट्रेड घेतला आहे, जे काही आपल्याला समजलं, आपल्या ज्ञानानुसार आपण एक ट्रेड घेतला, तर आता आपल्याला त्यात विचार करायचा नाही की काय करायचं। जेव्हा ट्रेड घेतला आहे तेव्हा किंवा तर हे स्टॉप लॉस लागेल किंवा हे टार्गेट कडे जाईल। आता यात पुन्हा आपण आपला मन डळमळीत केलं तर तिथे ट्रेड खराब होईल। म्हणून आपल्याला आधी आपलं मन स्थिर करावं लागेल। ट्रेड घेतल्यानंतर आपल्या मनात फक्त एक सकारात्मकता ठेवायची आहे की किंवा तर हे एसेल लागेल किंवा हे स्टॉप लॉस गाठेल। मधल्या काळात काहीच करायचं नाही। मधल्या काळात पुन्हा असं विचारायचं नाही, अरे यार मला असं वाटतंय, मला तसं वाटतंय, चला मी भैयाला फोन करतो, चला मी सरांना फोन करतो। हे सगळं करायचं नाही। या सगळ्या गोष्टी तुम्ही ट्रेड घेण्याआधी करायच्या आहे। एकदा तुम्ही ट्रेडमध्ये गेलात की तुम्ही तो ट्रेड चालू ठेवायचा आहे, म्हणजेच स्टॉप लॉस किंवा टार्गेट पर्यंत पोहोचायचं। म्हणून ट्रेड घेण्याची ही एक पद्धत असावी। दुसरं म्हणजे जर तुम्ही एखाद्या चार्टचं पालन करत असाल तर चार्ट स्वतःच तुम्हाला सांगेल की तो तुमच्या दिशेने चाललाय की तुमच्या विरुद्ध। जर तो तुमच्या विरुद्ध चालत असेल तर तुमचा स्टॉप लॉस कापून टाका। तो तुमच्या दिशेने चालत असेल तर ट्रेड चालूच ठेवा। आता तुम्ही 30 पॉइंट्सचा स्टॉप लॉस घेतला आहे आणि तुम्हाला वाटतं की हा ट्रेड वर जाईल, म्हणजे तुमचा बाय एसेलचा ट्रेड आहे। म्हणून जर तो तुमच्या दिशेने चालत असेल आणि तुम्ही प्रॉफिटमध्ये असाल आणि एकदा का तुम्ही 30-40 पॉइंट्सच्या प्रॉफिटमध्ये आला तर तुमचा एसेल हलवून कॉस्टवर आणा, म्हणजे किमान आता तरी तुम्हाला तोटा होणार नाही। आणि त्यानंतर आपण एसेल ट्रेड करू, म्हणजे आपला नफा मिळायला सुरुवात होईल। म्हणजे हा एक ट्रेड घेण्याचा मार्ग आहे। खरं तर हा ट्रेड घेण्याचा योग्य मार्ग आहे असं मी म्हणेन।
तर अशा प्रकारे आपली ट्रेडिंगची क्रियाकलाप सुधारू शकतो। गोंधळलेल्या मनातून बाहेर येऊन स्थिर मनाकडे जाऊ आणि जे आपण केलं त्यावर स्वतःवर विश्वास ठेवू। म्हणून आपण नेहमी ट्रेडमधून नफा घेऊनच बाहेर पडू। जर आपणच गोंधळलेले राहिलो, अरे हे कसं होईल, ते कसं होईल, माझा तोटा तर होणार नाही ना, तर काय होईल की जसं स्टॉप लॉस कडे जाईल, तुम्ही म्हणाल अरे जाऊ दे, हाही ट्रेड तोट्यात गेला, मी तर नेहमीच तोट्यात येतो। तुम्ही थांबणारच नाही आणि तो ट्रेड पुन्हा तोट्यातच बंद होईल आणि तुम्ही त्यातून नफा घेऊ शकणार नाही। म्हणूनच आपल्याला खूप स्थिर, खूप शांत मनाने आणि स्ट्रॅटेजी नीट समजून जे काही आपल्याला सिस्टीम फॉलो करायचं आहे ते लक्षात घेऊन ट्रेड घ्यायला हवा। तर ट्रेडचं एक पद्धत अशी झाली। दुसरं म्हणजे आपल्याला कोणताही ट्रेड घ्यायचा असेल, कोणत्याही प्रकारे घ्यायचा असेल, तर त्याची पोझिशन साइजिंग खूप काटेकोरपणे नियंत्रणात ठेवावी लागते। समजा मी 1,00,000 रुपयांपासून ट्रेड करत आहे, तर मला एका ट्रेडमध्ये फक्त 10,000च रुपये लावायचे आहेत आणि 10,000 रुपये लावायचे असतील तर मला जास्तीत जास्त जो लॉस घ्यायचा आहे तो फक्त 1,000च असावा। म्हणजेच माझ्या कॅपिटलवर जो लॉस व्हायला हवा तो एका ट्रेडमध्ये फक्त 1,000च असावा। म्हणजे जर माझी कॅपिटल 1,00,000 आहे आणि 1,000चा लॉस आहे, म्हणजे आपण एका ट्रेडसाठी 1% लॉस स्वीकारत आहोत। म्हणून जर आपण हा रेशिओ फॉलो केला आणि या रेशिओनुसार काम केलं तर आपले लॉसेस कमी राहतील आणि आपले प्रॉफिट्स खूप जास्त होतील, कारण आपण 1:2, 1:3 अशा लॉस आणि प्रॉफिटच्या रेशिओमध्ये काम करू। दुसरं म्हणजे माझ्याकडे खूप सारे प्रश्न येतात। खूप लोकांनी, जसं मी तुम्हाला सांगितलं, शेवटच्या वेळी 500हून अधिक मेसेज आले होते व्हिडिओ नंतर। म्हणून मी लोकांना नेहमी एक प्रश्न विचारतो आणि त्यावर लोक माझ्यावर रागावतात की सर तुम्ही कशा प्रकारच्या गोष्टी बोलता। मग मी त्यांना सांगतो, तुम्ही जशा गोष्टी करता तशा मी करत नाही। जसं की मी त्यांना सगळ्यांना विचारतो, भाऊ तुझ्याकडे किती भांडवल आहे, कारण जर आपल्याला विक्रीमध्ये जायचं असेल तर आपल्याकडे मोठं भांडवल असायला हवं आणि खरेदीमध्ये जायचं असेल तर लहान असायला हवं। जर तुमच्याकडे लहान भांडवल आहे आणि तुम्हाला खरेदी करायची आहे तर मी त्या गोष्टीसाठी योग्य व्यक्ती नाही, कारण मी एक विक्रेता आहे, त्यामुळे मी तुम्हाला त्यासाठी मार्गदर्शन करू शकत नाही। ऑप्शन सेलिंग मध्ये जास्त भांडवल लागतं। आता जेव्हा मी लोकांना विचारतो तुमचं भांडवल किती आहे, बहुतेक लोकांचं उत्तर असतं सर 1,00,000, 2,00,000, 5,00,000। चला जी, खूप छान गोष्ट आहे। 90% लोकांचं भांडवल 1,00,000 ते 2,00,000च्या दरम्यान आहे। आता मी त्यांना विचारतो, सर तुम्हाला या भांडवलावर मार्केटमधून किती परतावा अपेक्षित आहे, तर लोक म्हणतात सर 50,000, 1,00,000 रुपये कमावले तर आम्ही खूप खुश आहोत। आता मी त्यांना सांगतो, भाऊ याची थोडी उलटी गणना करून बघ। 2,00,000चं भांडवल आहे, 1,00,000 रुपये महिन्याला तुम्हाला कमवायचे आहे, म्हणजेच 50% परतावा एका महिन्यात, म्हणजे वर्षभरात 600% परतावा। बँक आपल्याला वर्षभरात फक्त 7% परतावा देते आणि तुमची अपेक्षा 600% आहे, तर तुम्ही तोटान करता बाहेर पडूच शकत नाही, कारण तुम्ही त्या आक्रमकतेने खेळणार किंवा ट्रेड करणार की तुम्हाला 600% परतावा मिळवायचाच आहे। म्हणून मी तर भाऊ असं विचारूच शकत नाही, कारण माझा स्वतःचा परतावा 15 ते 18% आहे। कधी कधी बाजार आपल्यावर खूपच मेहरबान होतो, काही ट्रेड्समध्ये बाजार आपल्यावर खूपच दयाळू असतो, म्हणून आपण 24% परतावा मिळवू शकतो। यापेक्षा जास्त आपण मिळवूच शकत नाही। म्हणून तुम्ही कुठल्याही मोठ्या ट्रेडरला भेटलात, कुठल्याही चांगल्या ट्रेडरला भेटलात तर त्याचा परतावा 20 ते 30%च्या दरम्यानच असेल, म्हणजे 2 ते 2.5%च्या दरम्यान। आता आपली अपेक्षा काय आहे? जे लोक माझ्याकडे येतात म्हणतात सर 50,000 रुपये कमवायचे आहे, 1,00,000ची भांडवल आहे, 50,000 रुपये कमवायचे आहे, 2,00,000ची भांडवल आहे, मग आपण नेमकं कुठे बोलतोय? 50%, 60% महिन्याला परतावा मिळू शकत नाही, मिळू शकत नाही, मिळू शकत नाही। म्हणून आपल्या अपेक्षा कमी करा। जर तुम्ही वाजवी अपेक्षांवर काम केलं आणि मार्केटकडून वाजवी अपेक्षा ठेवल्या तर मार्केट तुम्हाला सतत चांगले परिणाम देत राहील, देत राहील, देत राहील। पण आपण विचार करतो की 500, 600% वार्षिक परतावा मिळेल, मिळू शकत नाही, ते शक्यच नाही। खूप मोठ्या ट्रेडर्सची नावं मी घेऊ शकतो, जसं की मिस्टर वॉरेन बफेट। तुम्ही सगळ्यांनी मिस्टर वॉरेन बफेटचं नाव ऐकलं असेल। त्यांचा गेल्या अनेक वर्षांचा CAGR म्हणजेच 18 ते 20% आहे। म्हणून जेव्हा इतक्या मोठ्या ट्रेडरचा परतावा 18 ते 20% आहे, तेव्हा आपण आणि तुम्ही तर अगदी छोटे ट्रेडर आहोत, आपल्याला इतका मोठा परतावा कसा मिळू शकतो?
मिळू शकत नाही. म्हणून आपल्याकडून मार्केटकडून अपेक्षा खूपच कमी असायला हवी. 1 ते 2% परतावा मिळेल, जो की खूपच चांगला परतावा आहे, कारण अशा प्रकारचा परतावा मार्केटमध्ये किंवा इतर कुठल्याही गोष्टीत नाही. तुम्ही दुकान उघडता, तुम्ही फॅक्टरी सुरू करता, एफडी करता, कुठलीही गुंतवणूक करता, म्हणजे हेच त्याचं शेवटचं आणि मर्यादित आहे. यापेक्षा जास्त परतावा कुठेच नाही. हो, तुमच्याकडे खूपच चांगला आणि फायदेशीर व्यवसाय असेल तर ते मला माहिती नाही, पण जर यापेक्षा चांगला आणि फायदेशीर व्यवसाय असेल तर तोच करा. मग शेअर बाजारात गुंतवणूक करूच नका, कारण शेअर बाजारातून यापेक्षा जास्त परताव्याची अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे, जे मी आजवर पाहिलं नाही, कोणत्याही ट्रेडरला मिळत नाही. मग ऑप्शन बाईंग आणि ऑप्शन सेलिंग यांच्यात फरक. मी ऑप्शन विक्रेता आहे आणि ऑप्शन विक्रीसाठी मोठी रक्कम लागते. मोठी रक्कम म्हणजे किमान 5-7-10 लाख, 20 लाख, 25 लाख किंवा अगदी 1 कोटी रुपये. वरची काही मर्यादा नाही. आता यात आपण नेमकं करतो काय? आपण ऑप्शन विक्री का करतो? आपण ऑप्शन विक्री यासाठी करतो कारण जेव्हा आपण ऑप्शन विकतो तेव्हा ऑप्शनमध्ये 5 घटक असतात: डेल्टा, थीटा, गामा गामा, वेगा आणि रो. तर त्यातला जो थीटा घटक आहे तो थीटा असा एक घटक आहे जो झपाट्याने कमी होत जातो. म्हणजेच याचा अर्थ असा की आपण बँक निफ्टीचा 44,000चा कॉल खरेदी केला किंवा विकला, त्याची आजची किंमत 400 आहे असं समजा. जर बाजार 2 दिवस तसाच राहिला तर ती 400ची किंमत आपोआप 300 वर येईल, जरी बाजार तिथेच स्थिर असेल. तर ऑप्शनच्या किमतीतले हे जे 100 रुपये कमी होतील त्यालाच आपण डिके म्हणतो आणि त्यालाच थीटा म्हणतात. थीटा डिके होईल म्हणजेच ऑप्शनची किंमत कमी होईल. ऑप्शनमध्ये एक इंट्रिन्सिक व्हॅल्यू असते, एक थीटा व्हॅल्यू असते, तर हा थीटा जो आहे तो डिके होतो. हे रोज त्याच्या 50, 60, 100 रुपयांनी एक ठराविक किमतीने कमी होत राहते. म्हणून जसं बुधवार येतो, आपण समजा ऑप्शन खरेदी केला किंवा विकला, तर त्याची किंमत जर 400 आहे आणि तोच 40,000चा बाजार 40,000 वरच उभा आहे आणि पुढचा बुधवार आला तर सकाळी तो 80 रुपयांना उघडेल. म्हणजे त्यात 432 ते 80 रुपयांपर्यंत जे आहे ते थीटा डिके झाला. जर बाजार तिथेच उभा आहे आणि तोच 40,000 वरच बुधवारच्या दिवशी एक्सपायर झाला तर ते 80 ही शून्यावर येतील. म्हणजे त्यात इंट्रिन्सिक व्हॅल्यू आणि थीटा व्हॅल्यू हे 2 घटक असतात. थीटा डिके होतो म्हणून आपण तो आपल्या बाजूने घेतो, म्हणूनच आपण ऑप्शन्स विकतो. आता आपण एखादा ऑप्शन विकला तर त्यात नुकसान अमर्यादित होऊ शकते, म्हणूनच आपण तो हेज करूनच घेतो. हेजिंगचा अर्थ असा की समजा मी 44,000ची कॉल विकली आणि ती 400 रुपयांना विकली गेली, तर मी 44, 400, 500, 600 माझ्या रिस्क एपेटाईटनुसार रिस्क कॅल्क्युलेट करून त्यानुसार मी यात हेज घेईन. जसेच मी हेज घेतलं, मला हे कळलं की आता बाजार कुठेही गेला, कितीही वर गेला तरी चालेल. माझा तोटा आजच्याच दिवशी फिक्स झाला, यालाच आपण हेज म्हणतो. आता यात काय होतं? समजा आपल्याला मोठ्या पैशात ट्रेडिंग करायचं आहे. मोठा पैसा म्हणजे काय? मी 1 कोटी रुपये आज मोठा पैसा म्हणतो किंवा 50 लाखालाही मोठा म्हणतो. म्हणून जर आपण 50 लाखांनी ट्रेडिंग करत असू तर 50 लाखांचं प्रीमियम बाय करू शकत नाही. हे खूपच धोकादायक आहे. म्हणूनच आपण मोठ्या भांडवलातून काम करत असतो आणि आपली अपेक्षा फक्त 1 ते 1.5% महिन्याची किंवा 2% असते. तर जर मला 2 लाख रुपये महिना कमवायचे असतील तर माझ्याकडे 1 कोटी रुपये असायला हवे. हे एक नैसर्गिक गणित आहे. हेच खरं तर म्हणजे मागच्या मनात आपण हे गणित ठेवूनच चालतो की जर आपल्याला 2 लाख रुपये कमवायचे असतील आणि ऑप्शन सेलिंग करायची असेल तर किमान 1 कोटी रुपये असायला हवे. कोणाला 1 लाख कमवायचे असतील 2% नफ्यावर तर त्याच्याकडे 50 लाख रुपये असायला हवेत. म्हणूनच आपण हे उलट गणित करतो. आता यात बरेच लोक माझ्याशी व्हॉट्सॲपवरच वाद घालतात की सर, तुम्ही मोठ्या गोष्टी करता आहात, असं करता आहात, आम्ही तर 50,000तून 50,000 कमावतो. भाऊ, ते तुम्ही ऑप्शन बाईंगमध्ये कमावता. ऑप्शन बाईंगमध्ये माझ्याकडे आजपर्यंत असं काही उदाहरण नाही. 2-4 मोठे ट्रेडर्स सोडले तर जे खूप मोठे ट्रेडर्स आहेत की त्यांनी ऑप्शन बाईंगमध्ये पैसे कमावले असतील. पण ऑप्शन सेलिंगमध्ये मात्र मी अशा अनेक लोकांना ओळखतो जे शिकून पैसे कमावत आहे. म्हणून मी त्याचाच विषय मांडतो.
ऑप्शन सेलिंग समजायला थोडं सोपं आहे आणि त्यासाठी तुम्हाला ऑप्शन्सची फार खोल ज्ञानाची गरज नाही. पण जेव्हा तुम्ही ऑप्शन खरेदी करता तेव्हा ब्रेकआउट्सचं खूप खोल ज्ञान असणं आवश्यक आहे. तुमच्याकडे मोमेंटम, प्राइस ॲक्शन याचं खूप खोल ज्ञान असणं आवश्यक आहे. तर ऑप्शन सेलिंगसाठी आपण फक्त एक ऑप्शनचं पेअर बनवतो. आपण ते विकतो आणि मग आपण थांबतो, कारण थीटा डिके होत राहतो. जेव्हा तो थीटा डिके व्हायला लागतो तेव्हा आपली पोझिशन आपल्या बाजूने येते. आपण ती हळूहळू संपूर्ण आठवडा मॅनेज करतो. त्या मॅनेजमेंटमध्ये असं होतं की आपल्याला हळूहळू नफा मिळायला लागतो. मग एक वेळ अशी येते, जर ती पोझिशन संपूर्ण आठवडा आपल्या बाजूने राहिली तर आपण ती इतकी मॅनेज करतो की मग बाजार कुठेही गेला तरीही आपण तोट्यात येणार नाही. आपण तोट्याच्या बाहेर आहोत. म्हणून अशी ही परिस्थिती येते जेव्हा आपण ऑप्शन सेलिंग करतो. तर ऑप्शन बाईंगमध्ये तुम्ही नेहमीच या टोकावर असता की आता कुठे माझा तोटा सुरू होईल का. 100 पॉईंट नफ्यात आल्यानंतरही पोझिशन 40 पॉईंट्स तोट्यात जाऊ शकते. आता सेलिंगमध्ये सर्वात सोपी एक स्ट्रॅटेजी आहे जिला लोक स्ट्रॅडल म्हणतात. स्ट्रॅडलमध्ये लोक काय करतात की जसेच बाजार उघडला 9:15 वाजता पाहिलं, बाजार 9:20 ते 9:25 पर्यंत आला, स्ट्रॅडल विकला. स्ट्रॅडल म्हणजे कॉल आणि पुट दोन्ही एकाच स्ट्राइक व्हॅल्यूचे. समजा बाजार आता 40,000 वर चालू आहे. बँक निफ्टीमध्ये मग 40,000 ची कॉल पण विकली, 40,000 चे पुट पण विकले, तर याला स्ट्रॅडल विकणे असं म्हणतात. आता आपण स्ट्रॅडल विकला कारण बरेच लोक, विशेषतः नवीन लोक तिकडून ऐकून येतात की स्ट्रॅडल विकायचा आहे. आता समजा 9:30 किंवा 10 वाजता बाजारात एक स्पाइक आला, 500 पॉईंट्सचा स्पाइक आला, तर तुम्हाला माहिती आहे का की स्ट्रॅडल कसा मॅनेज करायचा. स्ट्रॅडलचं हेज किती लांब घ्यायचं, स्ट्रॅडल कशा पद्धतीने मॅनेज करता, किती भांडवलातून स्ट्रॅडल तयार करता. म्हणूनच सगळ्यांना तोटा होतो कारण ज्ञान अपूर्ण असतं. घरून स्ट्रॅडल विकणं खूप सोपं आहे, पण स्ट्रॅडल मॅनेज करणं तितकंच कठीण आहे. 100 वेळापैकी कदाचित 5 वेळा स्ट्रॅडल तुमच्या बाजूने जाऊ शकतो आणि अनेकदा असं होतंही की तुम्ही सकाळी 9:20 ला स्ट्रॅडल विकला आणि 3:30 वाजता पाहिलं तर तो तुम्हाला 50 पॉईंट्सचा नफा देतो. मग तुम्हाला वाटतं, अरे मी तर ट्रेडिंग शिकून घेतलं, मी तर ट्रेडर झालो. पण तो जर तुम्हाला 10 वेळा नफा देईल ना, तर 11व्या वेळी सदैव परत घेऊन जाईल. म्हणूनच मी म्हणतो की ट्रेड घेण्यापूर्वी खूप गोष्टी आहेत ज्याचं होमवर्क करा. खूप गोष्टी आहेत ज्या समजून घ्या, खूप गोष्टी आहेत ज्या डोक्यात बसवणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही हे समजून घेतलं नाही तर ट्रेड घेतल्यानंतर तुम्ही नेहमीच तोट्यात राहाल. ट्रेड घेण्यापूर्वी मला माहीत असायला हवं की बाजार जर 500 पॉईंटनी घसरला किंवा बाजार 500 पॉईंटनी वाढला तर मी काय करणार आहे. त्यावेळी मी घाबरून जाईन असं तर नाही ना. जर मी घाबरलो तर माझ्याकडे आधीच कागदावर स्ट्रॅटेजी लिहिलेली असावी लागते की मला या पॉइंटवर हे करायचं आहे. जर ते उपलब्ध नसेल तर मी ट्रेड घेण्यासाठी तयार नाही. मला ट्रेड घ्यायला नको. लोक ह्याच चुका करतात. कोणीतरी यूट्यूबवर पाहिलं, स्ट्रॅलमधून खूप पैसा मिळतो, कोणीतरी पाहिलं, स्ट्रँगलमधून खूप पैसा मिळतो, कोणीतरी पाहिलं, ऑप्शन सेलिंगमधून खूप पैसा मिळतो, मग तिथेच अडकतात. शेवटी काय होत नाही, आपण शेवटी नुकसान करत आहोत. आपल्याला नुकसान घ्यायचं नाही. ही गोष्ट दररोज सकाळी 10 वेळा वहीवर लिहा. नुकसान घ्यायचं नाही आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की नुकसान होऊ नये. त्यासाठी आपल्याला स्वतःची तयारी करावी लागेल. एक दिवस आधी समजून घ्यायचं की आज मला या ट्रेड प्लॅनवर काम करायचं आहे. जेव्हा मी एक ट्रेड प्लॅन घेऊन बसतो, मार्केट कुठेही जाऊ दे, आज मी आहे जसं मी ट्रेडिंग करतो, मला अजिबात टेन्शन नाही. मार्केट कुठेही जाऊ दे. आपण 9:20, 9:30, 9:50 ला जो ट्रेड घेतला, आपल्याला माहिती आहे की बाजार वर जाईल तर आपल्याला हे करायचं आहे, बाजार खाली जाईल तर हे करायचं आहे. या ट्रेड प्लॅनवर काम करायचं आहे आणि आपण खूप आरामात आहोत आणि कदाचित म्हणूनच आपण आपला गोल साध्य करू शकतो कारण आपण आत्मविश्वासाने ट्रेडिंग करतो. आपण आपले ट्रेड्स खूप आत्मविश्वासाने करत आहोत आणि तो आत्मविश्वास का आहे? कारण आपल्याला हे माहिती आहे की आपल्याला नेमकं काय करायचं आहे. म्हणून जेवढेही ट्रेडर्स आहे, जेवढेही लॉस करणारे ट्रेडर्स आहे किंवा जे ट्रेडर्स अजून नवीन आले आहेत बाजारात,
मी त्यांना हे सांगू इच्छितो की तुम्ही संपूर्ण भांडवल वापरून काम करू नका. फक्त एका लॉटने किमान 2 ते 3 महिने प्रॅक्टिस करा. बाजाराची हालचाल कशी आहे हे समजून घ्या. समजून घ्या की बाजारात कोणत्या प्रकारचे अचानक बदल येतात किंवा कोणत्या प्रकारचे स्पाइक्स येतात. समजून घ्या की का गुरुवारी किंवा बुधवारी 8 रुपयांची कॉल 300 रुपयांपर्यंत जाते आणि लोकांचे स्टॉप लॉस उडतात. आपल्याला असंका वाटतं की पाहतो, मी देखील यूट्यूबवर पाहतो, यूट्यूब चॅनेल्सवर जे लोक सांगतात ते सगळे तुमचं नुकसान करत आहे. ते सांगतात की यूट्यूबवर मी देखील पाहिलं आणि मला लोकांकडून फीडबॅकही मिळाला की सर असं केलं होतं, नुकसान झालं. लोक सांगतात की 12 वाजता जी 3 रुपयांची आहे ती विकून टाका, ही तर शून्यावरच जाणार आहे आणि ती 3 रुपयांची खरेदी करायला फक्त 3च रुपये लागतात. पण जेव्हा तुम्ही लॉस बुक करायला जाता तेव्हा कळतं की ती 65-70 झाली आहे, कारण ती इतकी वेगाने धावते की तुमचं संपूर्ण अकाउंट साफ करून टाकते. तुम्हाला सिस्टम समजून घ्यायला हवं. तुम्हाला हे समजायला हवं की तुम्ही कोणत्या पद्धतीने काम करत आहात आणि जी काही स्ट्रॅटेजी वापरत आहात तिचा शेवटी काय परिणाम येईल, मॅनेजमेंट कशी होईल आणि आपण त्यातून नफा कसा काढू शकू हे समजून घेणं सर्वात आधी गरजेचं आहे. एक्झिट हा एक शब्द आहे, खूप छोटा, एक्झिट. आपण कुठे स्टॉप लॉस घ्यायचा, आपण कुठे ट्रेडमधून बाहेर पडायचं हे ठरवायला हवं. जर आपण हे समजून घेतलं तर आपले नुकसानच संपून जाईल. आपण 2-2 रुपयांचे नुकसान घेऊ आणि 100-100 रुपयांची राईड करू. अशा प्रकारचे ट्रेड मिळतील जर आपण फक्त एक एक्झिट करणं शिकून घेतलं. योग्य एक्झिट खूप महत्त्वाचा आहे. चार्टवर आधारित ट्रेडिंग करून योग्य एक्झिट घ्या, नफा नक्कीच मिळेल. कोणत्या स्ट्रॅटेजीज आहेत ज्यात नफा मिळतो किंवा मी स्वतः करतो. कोणतीही स्ट्रॅटेजी जी तुम्ही सिस्टमॅटिकली करता ती नफ्यात संपू शकते. ज्या स्ट्रॅटेजीज मी वापरतो त्या म्हणजेच पोझिशनल स्ट्रॅटेजीज आहेत, जसे की स्ट्रॅडल, स्ट्रँगल, कॅलेंडर. कॅलेंडर म्हणजे असं असतं की आपण चालू आठवड्यातील ऑप्शन्स विकतो आणि पुढच्या आठवड्यातील ऑप्शन्सने त्यांना हेज करतो. आता त्याचंही डेल्टा आपण थोडंसं मॅनेज करतो. यांना डेल्टा न्यूट्रल स्ट्रॅटेजीज असंही म्हणतात. तर यात आपण डेल्टा मॅनेज करत आपला नफा सुरक्षित करत जातो. पहिल्या दिवशी जेव्हा आपण बुधवारला काम करतो तर समजा आपला जास्तीत जास्त तोटा जो असतो तो जर 3% असतो तर दुसऱ्या दिवशी आपण तो 2.2% आणतो, मग 2% आणतो, मग 1.8% आणतो आणि हळूहळू आपण आपला तोटा स्ट्रक्चर्ड पद्धतीने कमी करत जातो, मिनिमाइज करतो. आणि एक वेळ अशी येते की आपला तोटा कमी होत नफामध्ये बदलतो. म्हणून हेच आहे आपली ट्रेडिंगची पद्धत. ऑप्शन सेलिंगमध्ये हीच गोष्ट समजून घ्यायची आहे. पहिलं, ट्रेड का घ्यायचा. दुसरं, ट्रेड कसा मॅनेज करायचा. तिसरं, ट्रेड घेतल्यानंतर जर स्टॉप लॉस आला तर काटेकोरपणे स्टॉप लॉस घ्यायलाच हवा. काही हरकत नाही, स्टॉप लॉस लागला ना, कापून टाका, पुढचा ट्रेड पुन्हा घेऊ, पुन्हा येईल, पुन्हा कापू. 100 वेळा आला तरी 100 वेळा कापू, पण मोठा तोटा घेणार नाही, कारण बाजारात नेहमीच खूप जास्त अस्थिरता नसते. जर एखाद्या आठवड्यात खूप जास्त अस्थिरता असेल तर पुढच्या आठवड्यात ती थोडी कमी असू शकते. तिसऱ्या आठवड्यात अस्थिरता नक्कीच स्थिर होईल. असं होऊ शकत नाही की संपूर्ण एक महिना बाजार खूप जास्त अस्थिर राहील. म्हणून तुम्हाला संधी मिळेल, तुम्ही तुमचे छोटे तोटे कापा आणि मोठ्या नफ्याकडे लक्ष द्या. मला वाटतं आज मी माझ्या ऑप्शन ट्रेडर भावांसाठी थोडं तरी चांगलं सांगितलं आहे. ऑप्शन सेलिंगकडे तुम्ही प्रेरित व्हा, नक्कीच पैसा मिळेल. मला ऑप्शन बाईंग येत नाही म्हणून मी कुणालाही त्यासाठी प्रोत्साहित करत नाही. आणि याशिवाय कुणाला काही प्रश्न असतील तर पुन्हा या व्हिडिओ खाली तुम्ही विचारू शकता. मी नेहमीच तुम्हाला मदतीसाठी उपलब्ध आहे आणि जो स्टॉक यांना धन्यवाद, त्यांनी मला दुसऱ्यांदा त्यांच्या व्हिडिओमध्ये बोलावलं. मी त्यांचा खूप आभारी आहे. आणि मला वाटतं की माझं जे थोडंसं ज्ञान आहे किंवा जेवढं थोडं मी शिकून आलोय किंवा गेल्या 7, 8, 10 वर्षात मार्केटमधून मी जे शिकलोय आणि जे मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं की माझी जर्नी किती वेदनादायक होती आणि मग मी शिकलो आणि पुढे गेलो. म्हणून कदाचित माझ्या या ज्ञानामुळे तुमचा लर्निंग कर्व थोडा कमी होईल आणि कदाचित मी तुम्हाला काहीतरी देऊ शकेन. तर या नोटवर मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो.
जो स्टॉपला धन्यवाद आणि या व्हिडिओला पाहणाऱ्या प्रत्येकाला धन्यवाद। मी तुम्हाला विनंती करतो की कृपया या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद।